1500 टोल आहे तो सुकवलेला रावस काय हाय हॅलो नमस्ते, मी राची कोळे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। तर आज आम्ही सर्व चालू खोपोलीमध्ये सासगावच्या बोमला विठोबाच्या जत्रेला। तर खूप सुंदर असं विठोबावलीचं आणि रुक्माईचं मंदिर सुद्धा आहे, त्याला धाकटी पंढरी सुद्धा बोलतात। आणि मागच्या वर्षी सुद्धा मी गेली होती, मागच्या वर्षी सुद्धा व्लॉग बनवलेला। तिथं खूप सारे सुखी मच्छी सुद्धा भेटते, तुम्ही बघितलंच असेल। तर आता आम्ही सर्व तिथे जायला निघालोय। तर आता 5 वाजल्यात कंप्लीट, आता थोड्या वेळात आम्ही निघतोय, आता निघलोयच, रेडी वगैरे झाले बघू शकता। तर हा व्लॉग एंड पर्यंत बघा। आता आम्ही सर्व इथे निघलोय। हाय चला, आमची खिडकी बंद केली नाही तर आता लिसा आली असते आम्हाला हाय करायला। तर आता जस्ट आम्ही पोहोचलो आणि इथं गर्दी एवढी जास्त आहे ना, बाहेरच आम्ही गाडी पार्क केली आहे ना, इथून चालत चाललोय आणि खूप जास्त गर्दी आहे। बाद एंट्री बटन चालू हो जाएगा मारुति का सर्विस का। थोडासा चढायला लागते ना। आता आलो इथं मंदिराजवळ आणि मंदिरात सुद्धा गर्दी आहे। इथून खालून व्ह्यू बघा। आधी आपण दर्शन करून घेऊया आणि दर्शन करायला इथून असं चढायला लागतं। गर्दी पण आहे। तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालंय, तर आता मी इथून खालती उतरतोय। मम्माने आणि मी वॉच घेतले सेम सेम। ही बघ चप्पल घालते मग, बिना चपलाने थोडी फिरते। कुठे गेले पप्पा? 4-5 वेळा पप्पा हरवला, सगळं हरवता इथं तिथं। हा सॉरी, इथं गर्दी जाम आहे। दुकान असतील ना, इथं काय पण घ्या, सगळं 100-100 रुपयाला आहे। हा तो पण मस्त, तो नाही घेतला, छोटीशी म्हणजे ट्रेडिशनल वगैरे घातला तर कसं गलत झालाय। एवढी पण छोटी नाहीत पाहिजे असं, आता कापलं जरा काय पाहिजे तुला? काय पाहिजे? आंबडा 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 नसतं ते, आंबोडा असतं ते काय। हा मला मोतीचा गळ्यातला हवा होता। इकडची सर्वात फेमस म्हणजे जिलेबी आणि भेल। इकडे सर्व लोक स्पेशली त्या गोष्टीसाठी येतात। हा इकडे कुठले पण तुम्ही मिठाईच्या दुकानावर बघाल ना, हे बघा
पाटी. तर असं पाठच्या साईडला जायला जागा असते ना, पाठ असं पूर्ण सिटिंग एरिया असते आणि तिकडे पूर्ण ती प्रॉपर जिलेबी भेल तुम्हाला गरम गरम जिलेबी आणि शेव. ठीक आहे, जिलेबी आणि शेव अशी खायला देतात. काका बॅक साईडला काका असे गरम गरम जिलेबी फ्राय करतात. समोरच्या साईडला सेल लागली आहे, सर्व 10 रुपये. 10 रुपए में जिया रिबिन 10 रुपए में टिक पॉलिटर पत्ता 10 रुपए में जिया टिक का पत्ता 10 रुपए में टिक का पत्ता 10 रुपए में रबड़ का पैकेट 10 रुपए में 10 रुपए में लाइनिंग 10 रुपए में मसाला 10 रुपए में फाउंडेशन 10 रुपए में नेलपेंट 10 रुपए में जिया लेकर आए मर्करी 10 रुपए में. आम्ही इथून रबर बँड जमा केलेत सगळे. तर आता आम्ही इथं आलोय याच्या मागं मिठाईच्या दुकानाच्या मागे जिलेबी खायसाठी. तर खूप जास्त गर्दी आहे, जागा सुद्धा नाहीये. नाही तर बाजूला दाखवलं तुम्हाला मी, गरम गरम जिलेबिया बनतायत. जास्ती लाल लाल मध्ये करपवले तुला. आता आम्ही खाऊन झालेला आहे. हात धुले, वेगळं कॉम्बिनेशन आहे. मिठाई घेतो आता आम्ही जत्रेची. आता या साइडने स्टार्ट होते ती म्हणजे सुक्या मच्छीची दुकाने सर्व. तर आता आपण या साइडला चाललोय. तर आता स्टार्ट झालंय ते म्हणजे सुक्या मच्छीची दुकाने आणि वास यायला लागला आपल्या सुके मच्छीचा. बोंबलांचा वास आला बाय ना. स्टार्ट पण झाले हे बघा. पहिले इथं भाज्यांची दुकान आहे 2-3 आणि ही स्टार्ट झाली पूर्ण आपली सुकी मच्छीची दुकाने. इथून पूर्ण असं या लाईनला पूर्ण सर्व मच्छीची दुकान आहे. चला आता तुम्हाला दाखवते. बघा जवला मांदेले चुकवलेली वागतायत, पिठा वागतायत. ठीक तर काय आहे बांगडे. हे काय आहे काय आहे तार मासा. सुकवलेला रावस. हे काय आहे हो. ही रावस आहे नाही ना. रावस नाही. हा रावस सुरमई सुकवलेली. सुरमई कशी आहे सुकी. 500 रुपये किलो सुकी सुरमई. कुठं आहे पाकट कुठं आहे. आणि रावस कसं किलो आहे. सुकवलेली ढोमी टेंगली सुकट. हा टेंगली माहिती आहे. आणि बोंबील आहेत निरले बोंबील बारीक निरले बोंबील सुकवलेले बोंबील. आंबार सुकवली. जत्रा आता संपत आले ना म्हणून मच्छी पूर्ण संपली त्यांची. म्हणजे एवढी पण असतं तेवढी नाही. आधी दुकानं आता खाली सुद्धा झाली आहेत.
हे कैसे दोनशे दोनशेला देतील 250 बोलतात बोंबल्या सुरमई बांगडे हे काय आहे सुरमईच आहे कापून ठेवलं 300ला किती असं मिठात भरून ठेवतात ना मी बांगडे जास्त लावून ठेवतात ते बघ सोडे सोडे आहेत ना हे कैसे आणि हे सोडे कसे आहे पोपट कसे आहेत सोडे 1500 बोंबील बरे वाटतं ना कितीला 600 बोलते 500 मध्ये बोलते हे पोपट आहे ना पोपट ही टोल आहे तो आणि ते कशाचे पीसेस केले सुरमई 300 देऊया याला पण काय वाला चुकवायला शिंगाला सुका शिंगाला म्हणजे पीसेस करतात ते बघा ना आम्हाला पण आवडतं ऐसा असतं ना तो सुकवायचा नेऊन घरा नेऊन कापला पूर्ण जत्रेची लाईट गेली आहे सगळं काला काला झालाय परत अजून एक काय घेतली शिंगाला घेतला हा मग अशी मोठावाला घेतला आता छोटा घेतला छोटा ना तरी पण तो मोठाच आहे बघा मुंडी कशाची मुंडी आहे ती मुंडी सुरमईची आहे ती बघू तो कसा असं दाखव वरती केस असं आणि बरोबर शिंगाला घेतला नानी पण तिथे शिंगाला घेतला सुरमईचे पीसेस करून ठेवले 100ला पाव 400 रुपये किलो ओके ओके ही बघा ही आमची आहे जत्रेतली शॉपिंग काय आणलंय सुका मावरा बोंबील सुरमई शिंगाला काय घेतला अजून आता आम्ही बोंबील शोधतोय दाखवलं माझे पप्पाला सगळीकडे फ्रेंड्स भेटतात पप्पाचे सगळे फुलाव्याचे मच्छीवाले अजून नाही भेटले बोंबील ते वरटतात बघ
कसे पालण्यात बसले बसते का तुला मम्मी आमच्या इथंच कधी बसत ना आपल्या आगरीपुरीमध्ये मला आवडतं बसायला पण माझ्यासोबत कोण नसते एकदा कसं तरी बसले तो स्टीलचा असं लॉक करायचा असतो ना तो असं झुलून ठप करून इथं काही इथं खड्डा पडलेला पण मी घाबरली नव्हती मी नाही घाबरत असं मला पप्पाला आणि मला आवडतं आता आम्ही घेतल्यात पिठा वाकट्या निवडून निवडून इकडे बघा माकल्या आहेत छोट्या छोट्या सुकवलेल्या आणि आम्ही इथून बोंबील पण घेतले ते बघा आता वाजले 9:30 आणि आम्ही इथं आलोय 6-6:30 वाजता पोहोचलो आम्ही इथे आणि कधीपासून मच्छी चालू होता आता जस्ट आमची सर्व मच्छी घेऊन झालेली आहे बोंबील पण घेतले ना आपण आता खूप भूक लागली मला तर झोपालंय मला पण उद्या म्हणजे एक्झाम आहे आणि फिरायला आले एक्झाम आहे पण सकाळी 7ची आहे कोणाला बसत मला मी बसेल माझं काय नाही मी घाबरत आपण आपली जातो आम्ही इथे वेटनजॉयला पण गेलो ना तो पण ब्लॉग आहे चॅनलवरती मी आणि पप्पा सगळ्या पालण्यात बसलो सगळ्या मम्मी आणि प्रश्न पाय नसेल तेवढा पाय ते शूट करत होते आम्हाला बाहेर एवढा कोण घाबरत मी घाबरतो काहीच नाही होतं जाम मजा येते वेळ पप्पा असा चल नेक्स्ट टाइम गेल्यावर बसून घे पक्का प्रॉमिस पप्पाला दिले पकडायचं बसले पण टाच दुखतात जाम पूर्ण बघा छप्पर कशी मातीमध्ये झाली खूप भूक लागली आहे 400 रुपये तर इथं जवला पण घेतलाय राखायला जागा पण नाही राहिली आता कंबल कसे म्हणजे तर आता निघलो तिथून आणि आता आम्ही जेवायला थांबलो आणि रात्रीची एवढी थंडी वाजते ना खूप जास्त थंडी वाजते आणि आम्ही स्वेटर ट्विटर काहीच नाही घेऊन आलो तसंच पूर्ण गाडीच्या खिडक्या वगैरे बंद करून बसलो तर आता आम्ही चाललो जेवायला तर आता मी हा व्लॉग इथे सेंड करते तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या न्यू व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय